नमस्कार मित्रांनो. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हायकोर्टने क्लर्क भरतीच्या पुढील टप्प्यासाठी म्हणजेच टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या पीडीएफच्या शेवटच्या पानावर प्रत्येक बेंचचा स्क्रीनिंग टेस्ट कट ऑफ देखील जाहीर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे प्रिन्सिपल सीट, औरंगाबाद बेंच आणि नागपूर बेंच या तिन्ही बेंचचा कट ऑफ, प्रत्येक बेंचमधून किती उमेदवार टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत आणि आता पुढे उमेदवारांनी कोणती तयारी करायला हवी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम बॉम्बे प्रिन्सिपल सीटबद्दल बोलूया. बॉम्बे प्रिन्सिपल सीटचा स्क्रीन टेस्टचा कट ऑफ 67 गुण इतका लागला आहे. या बेंचमधून तब्बल 7,305 उमेदवार टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. तिन्ही बेंचमधील ही सर्वाधिक संख्या आहे. जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आता तुमच्यासमोर सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे टायपिंग टेस्ट आहे. आता औरंगाबाद बेंचकडे वळूया. औरंगाबाद बेंचसाठी स्क्रीनिंग टेस्टचा कट ऑफ 69 गुण इतका लागला आहे. या बेंचमधून एकूण 2,906 उमेदवार टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. बॉम्बे बेंचच्या तुलनेत येथे कट ऑफ 2 गुणांनी जास्त गेला आहे. त्यामुळे या बेंचमध्ये स्पर्धा चांगली असल्याचं दिसून येते. आता नागपूर बेंचबद्दल जाणून घेऊया. नागपूर बेंचसाठी स्क्रीनिंग टेस्टचा कट ऑफ 70 गुण इतका लागला आहे. तिन्ही बेंचपैकी हा सर्वाधिक कट ऑफ आहे. या बेंचमधून एकूण 1,406 उमेदवार टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची संख्या सर्वात कमी असली तरी कट ऑफ मात्र सर्वाधिक आहे. आता एकदा तिन्ही बेंचची तुलना पाहूया. बॉम्बे प्रिन्सिपल सीट कट ऑफ 67 गुण, पात्र उमेदवार 7,305. औरंगाबाद बेंच कट ऑफ 69 गुण, पात्र उमेदवार 2,906. नागपूर बेंच कट ऑफ 70 गुण, पात्र उमेदवार 1,406. म्हणजेच तिन्ही बेंच मिळून एकूण 11,617 उमेदवार आता टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यात स्पर्धा निश्चितच अधिक कठीण असणार आहे. आता पुढे काय? जर तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर आजपासूनच टायपिंग प्रॅक्टिस अधिक गंभीरपणे सुरू करा. नियमित सराव करा. स्पीड वाढवण्याबरोबरच ॲक्युरेसीवर विशेष लक्ष द्या. कारण अंतिम निवड प्रक्रियेत कमी चुका आणि सातत्यपूर्ण टायपिंग यालाच सर्वाधिक महत्त्व असते. जर तुमचे नाव या यादीमध्ये नसेल तर निराश होऊ नका. प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवून जाते. पुढील भरतीसाठी आजपासूनच तयारी सुरू करा आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा. जर तुम्ही अजून पीडीएफ तपासली नसेल तर अधिकृत यादीमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा सीट नंबर सर्च करून एकदा नक्की खात्री करा. या पीडीएफची प्रत आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क स्टेनोग्राफर तसेच इतर न्यायालयीन भरतीचे अधिकृत अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.